आज ना तुम्ही प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा खरंच एकदम बेस्ट भाग बघत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय सायली आणि अर्जुनच्या मनाची अवस्था जरा अवघडच झाली आहे। सायली विचार करतेय तर सायली विचार करत असते, हे मी असं का वागतीये, मी वाहवत चालली आहे का, मी कधी कोणासाठी स्वतःचा पेहराव नाही बदलला, हे मला काय होतंय, मी प्रेमात पडले का। आता अर्जुनची पण अवस्था काही वेगळी नाहीये, तो पण मनातल्या मनात जरा गोंधळलाय। अर्जुन पण सेम विचार करतोय, सायली मी तुझ्या प्रेमात पडलोय पण हे आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या विरुद्ध आहे ना, मग हे शक्य नाही होणार। सायली पण विचार करते, नाही नाही हे शक्य होणारच नाही, मी पण काय विचार करतेय। खरं तर दोघांच्याही मनामध्ये खूप गोंधळ आहे आणि खरंच छान दाखवलंय त्यांनी ते प्रेक्षकांनो। या दोघांची लव्ह स्टोरी बघायला ना मला तर फार आवडतीये। दोघांना सुद्धा एकमेकांशी बोलावंसं वाटतंय, दोघं नुसते एकमेकांच्या समोर येत आहेत आणि पुन्हा काहीतरी काम करतायत अशी ऍक्टिंग करताय। आता तेव्हा अर्जुन विचार करतो, नाही नाही नाही, सध्या मी मिसेस सायलींना माझ्या फिलिंग सांगायचा विचार पण नाही करू शकत, तसं केलं तर आमच्या कॉन्ट्रॅक्ट मधला क्लॉज तो अडवा येतोय। मिसेस सायली मला सोडून गेल्या तर मग मी मिसेस सायलींना सांगू तरी कधी की माझं त्यांच्यावर प्रेम येते। आता सायली विचार करतीये, जर प्रेमात पडले नाहीये तर मग मी अशी वेगळी का वागतीये, काय होतंय माझ्या मनामध्ये, काहीच कळत नाहीये, कोणाशी बोलू मी, माझ्या विचारांचा गुंता सुटेल ना मग। दोघंही एकमेकांबद्दल विचार करताय। आता अर्जुनला असं वाटतं पटकन जाऊन सायलीशी बोलावं आणि सायलीला सुद्धा तसंच वाटतं, पण पुन्हा दोघं एकमेकांना थांबवतात। उगाच काहीतरी काम करताय दोघं असे एकमेकांना दाखवत असतात। आता अर्जुन पण टेन्शन मध्ये आलाय आणि विचार करतोय, मी कोणाशी बोलू म्हणजे मला क्लॅरिटी येईल, कोणाशी बोलू मी आता, आधी तर मी चैतन्याशी बोलायचो पण आता। आणि सायलीला सुद्धा तोच प्रश्न भेडसावतोय की मी कोणाशी बोलू म्हणजे मला माझ्या मनातल्या भावना कळतील। आता इकडे प्रियावरती अटॅक केला या नागराजने। प्रिया मनाशीच बडबडत असते, काय रे नागोबा, तुझी पुंगी वाजल्यावर कशी मज्जा आली नाही तुझी, आता ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि तू लवकरच या घराच्या बाहेर जाशील। तेवढ्यात आता तिथे नागराज येतो आणि या प्रियाचा हात पिळतो जोरात। प्रिया म्हणत असते, सोडा मला, काय करताय तुम्ही। नागराज म्हणतो, काय 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 म्हणत होतीस ग, काका बाबा चिडतील असे वागू नका हा, आणि काय म्हणाली ग, काका माझे पैसे घेऊ नका परत। प्रिया म्हणत असते, हात सोडा ना माझा, दुखतोय हो। नागराज म्हणतो, बोंबल बोंबल आणखीन बोंबल, तू घरात कोणी नाहीये, माझ्यावर पैसे चोरल्याचा आरोप करते काय, दादा बाहेर गेलाय, सुमन पण बाहेर गेली आहे, इथल्या इथे मी तुझा मुर्दा पाडला आणि बागेत पुरला ना तर कोणाला कळणार नाहीये। प्रिया म्हणते, तुम्ही का चिडताय माझ्यावर, ते पैसे माझेच होते आणि ते तुमच्या कपाटात कसे आले ते मला काय माहिती। नागराज आता तिला जोरात लोटून देतो आणि म्हणतो, मूर्ख समजतेस का ग मला, तू पण दूधखोळी नाहीयेस ना, हे कळतंय मला, सगळे कळतंय मला। आता तुझी ना नख निघायला लागली, नख, एक लक्षात ठेव प्रिया, तुझी जर नख निघत असतील ना तर माझी वाघ नख निघतील, फाडून फाडून खातील ना तुला। लिमिट मध्ये राहायचं, मी जेवढं सांगतोय ना तेवढंच वागायचं, आणि हे मी खूप सिरियसली बोलतोय हा प्रिया, असं त्याने तिला धमकावलंय नागराजने। आणि आता तो निघून जातोय तिथून, पण प्रिया मात्र आणखीन चवताळते। नागराज गेल्यावर ती प्रिया स्वतःशीच बडबडत असते, नागराज तू खूप चुकीच्या माणसाशी पंगा घेतलायस, ही प्रिया खाईल सुद्धा आणि पचवेल सुद्धा। एनिवे आता या पुढच्या सीन मध्ये खूप मजा आली आहे प्रेक्षकांनो, पुढचा सीन तर तुम्ही बिलकुल स्किप करू नका। अस्मिता ओरडत असते, मम्मा अगं मला भूक लागली आहे, मला खायला दे ना काहीतरी। आता ही त्या प्रतापरावांच्या जवळ बसते अशी। पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता तू लहान असताना शाळेतून अशीच भुकभुक करत यायचीस, अगं गधडे एवढी घोडी झालीयस पण तुझ्यात सुधारणा नाहीये अजून। कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई आपली अस्मिता आहे ना ती मोठं व्हायचं विसरूनच गेलीये। मग आता अस्मिता म्हणते, काय ग मम्मा, तेवढ्यात ना यांच्या घरी एक कुरिअरवाला आलाय। अस्मिता म्हणते, हे काय आहे गिफ्ट माझ्यासाठी, अस्मिता नाव लिहिलंय का त्यावर। तेव्हा हा माणूस म्हणतो, नाही नाही सायली सुभेदार नाव लिहिलंय, त्या आमच्या दुकानामध्ये आल्या होत्या काल, वन पीस घेतला त्यांनी, त्यावरचे हे गिफ्ट राहिलं ते आम्ही द्यायला आलोय। कल्पनाताई विचार करतात, सायलीचं गिफ्ट। आता अस्मिताला मस्तपैकी आयतं कोलीत मिळालंय सायली बद्दल बोभाटा करायला, पण प्रेक्षकांनो अस्मिताचा एवढा भारी पचका ना आयुष्यात कधी झाला नसेल, इतका भारी पचका झालाय आज। अस्मिता ड्रेस रिसीव्ह करते आणि मग म्हणते, पूर्णाजी बघ ऐकलंस का, अर्जुनच्या बायकोने कपड्यांवर पैसे उधळलेत, आणि तेही कुठले कपडे, वन पीस, सुभेदारांच्या सुनेला शोभतं का हे। कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता उगाच चुगल्या नको करू, सायलीने काय घेतलं हे माहितीये का आपल्याला। अस्मिता म्हणते, अगं तो माणूस काय म्हणाला कळलं नाही का तुला, वन पीस घेतलंय त्या सायलीने, वन पीस। अगं हे पूर्णाजी तुला हे चालणार आहे का, शी 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 बाई शी। आता पूर्णाजी
चिडायचा आविर्भाव आणतात. कल्पनाताई म्हणतात, अहो आपण बोलू सायलीशी पूर्णाई, तुम्ही चिडू नका. पण आता प्रेक्षकांनो मध्येच अण्णांचा सीन दाखवलाय. आता त्या अण्णांच्या सोबतचा जो कैदी आहे ना, तो धड 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 काहीतरी वाजवत असतो. अण्णा त्याला म्हणतो, वाजव वाजव, तू वाजवत राहिलास तर माझं काम सोपं होईल. आणि अण्णाने तिथे अंगावरती चादर घेतली आहे आणि मग साक्षीला त्या मोबाईलवरनं फोन केलाय. आता नेमका चैतन्य तिथे बसलेला असतो काम करत. तो साक्षीला खूप आवाज देतो, साक्षी अगं तुझा फोन वाजतोय. पण साक्षी काही लवकर येत नाही. शेवटी चैतन्यच तो फोन रिसीव्ह करतो आणि अण्णा तिकडनं काहीच बोलत नाही. तो हॅलो हॅलो करत असतो. मग साक्षी तेवढ्यात तिथे येते आणि विचार करते, अरे बापरे अण्णांचा फोन आहे वाटतं. मला तर वाटतं प्रेक्षकांनो चैतन्यासमोर साक्षीचं खरं रूप लवकरच येणार आहे. आता साक्षी तिथे येते आणि कसकन त्याच्या हातातनं मोबाईल हिसकून घेते. चैतन्य हॅलो हॅलो करत असतो फोनवरती, पण तो काही तिकडनं अण्णा बोलत नाही. मग साक्षी येते आणि पटकन फोन कट करते. चैतन्य म्हणतो, काय ग साक्षी काय झालं, असं एवढं का पॅनिक झाली सू? साक्षी म्हणते, अरे चैतन्य ते इन्व्हेस्टर रे, म्हणजे ते सारखी कॉल करताय रे, पैसे हवे ना त्यांना, म्हणजे मी त्यांचा फोन नाही उचलत आहे, अरे मी आन्सरच नाही करत आहे. चैतन्य म्हणतो, अगं मी बोललो असतो ना मग त्यांच्याशी. साक्षी म्हणते, नको चैतन्य, अरे ते खूपच घाणेरड्या भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात, धमक्या पण देतात रे. अरे मला नाही वाटत खरंच की अशी भाषा तुझ्या कानावर पडावी. चैतन्य म्हणतो, अगं मग आपण पोलीस कंप्लेंट करू अशा भाषेत बोलत असतील तर. साक्षी म्हणते, नको रे चैतन्य, ही ना आपली एक वाईट फेज चालू आहे, तू नको पडूस, जाऊ दे. म्हणजे ह्या प्रकरणाचं सगळं पोलीस वगैरे गेलं तर मग बाकीच्या गोष्टी चिघळतील रे. नको प्लीज, नको तू रिसीव्ह करू कॉल आणि कोणाला पण आन्सर पण देऊ नकोस हां. चैतन्य नुसता हूं करतोय. आता इकडे सायली आणि अर्जुन दोघंही विचार करतात की आपण एकमेकांशी बोलावं आणि दोघंही सोबत बोलतात, मला तुमच्याशी बोलायचे, सायली पण आणि अर्जुन पण, आणि पुन्हा तुम्ही बोला हे सुद्धा ते दोघं जण सोबतच बोलतात. मग अर्जुन म्हणतो, लेडीज फर्स्ट, तुम्ही बोला ना. सायली आता डायरेक्ट विचारते, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलाय का? अर्जुन असा बघतो तिच्याकडे आणि विचारतो, बापरे यांना डाऊट आलाय की काय माझा? मग सायली म्हणते, नाही म्हणजे तसं नाही, प्रेमात पडल्यावर माणसाचं वागणं बदलतं का आणि त्याला स्वतःच्याच वागण्याचा अर्थ लागेन असा होतो का? अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, मला काय माहिती काय आहे कसं आहे, माझा काही संबंध आला नाही प्रेमाभिमाशी, मला कुठे एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा, कधी येणार पण नाही तो एक्सपिरियन्स, मी अशा गोष्टीपासून कितीतरी लांब राहतो, हे तुम्हाला माहित नाहीये का? आता सायली दबकतच बोलते, हा माहिती आहे, म्हणूनच मी तुम्हाला विचारते, म्हणजे कदाचित तुम्ही मला डोळस उत्तर देऊ शकाल, कारण प्रेम तर आंधळं असतं ना. आता सायलीने एवढं डिरेक्ट बोललंय तरी अर्जुनला काही कळेल ना. तो शेवटी चैतन्याचं नाव घेतो आणि म्हणतो, चैतन्याच्या बाबतीत हे प्रेम वगैरे आंधळ आहेच, कारण त्याला पुढचं काही दिसतच नाहीये ना. नको आपल्याला हा प्रेमाभिमाचा टॉपिक नकोच आपल्याला. आता सायली मनात विचार करते, अरे बापरे, मी हा विषय काढल्यावर यांना असं आठवतंय का की चैतन्य सरांचा घात प्रेमानेच केला, म्हणूनच हे एवढे अस्वस्थ झालेले दिसत आहे. आता प्रेक्षकांनो इथून पुढे तर सॉलिड मजा आहे. आता ही विमल आली आहे अर्जुन सायलीला बोलवायला. सायली म्हणते, चला आपल्या दोघांनाही एकत्र बोलवलंय, म्हणजे काहीतरी काम असेल नाही आईंचं. सायली आता खाली जात असते. आता अर्जुन विचार करतोय, अरे बापरे, या मिसेस सायली का बरं मला प्रेमाबद्दल वगैरे विचारत होत्या, यांना माझ्या मनातलं प्रेमबिम दिसते की काय? नको मला ना जरा केअरफुली वागायला हवं. आता दोघंही किती कन्फ्यूज आहेत बिचारे. असो, पण लव्ह स्टोरी मात्र प्युअर आहे. सायली त्याला पुन्हा आवाज देते, अहो चला ना. आता सायली आणि अर्जुन आलेत खाली. पूर्णाजी म्हणतात, सायली इकडे ये. सायली आता समोर येते पूर्णाजीच्या. मग पूर्णाजी ती पिशवी घेतात आणि सायलीला विचारतात, काय ग सायली, हे काय आहे? मग आता सायली म्हणते, मला नाही माहिती पूर्णाजी हे काय आहे. मग लगेच अस्मितामध्ये तोंड मारते आणि म्हणते, वा ग वा, त्या गावची नसल्यासारखी काय बोलतेस, तू वन पीस घेतला होतास ना, त्याच्यासाठीच हे गिफ्ट मिळालंय. आता सायली जरा लाजते आणि जरा कन्फ्यूज होऊन अर्जुनकडे बघते आणि आता तिला आलंय टेन्शन, कारण पूर्णाजीने काय सॉलिड अभिनय केलाय. अस्मिता म्हणते, आता हे घरी आल्यामुळे तुझे चोरून केलं होतंस ना ते सगळ्यांसमोर उघड झालंय. अर्जुन नेहमीप्रमाणे सायलीची बाजू घेतो, चोरून बिरून काय नाही. अगं पूर्णाजी, ॲक्च्युली ना मीच गेलो होतो, म्हणजे मीच सांगितलं होतं सायलीला हे तिथून ड्रेस वगैरे घेऊन येण्यासाठी. अगं पूर्णाजी, सायलीची काही चूक नाहीये ग त्यात. आता लगेच अस्मिता म्हणते, आता तिची बाजू घ्यायला खोटे कशाला बोलतोयस रे अर्जुन? प्रतापराव म्हणतात, अस्मिता तुझं बोलून झालंय ना, मग बोलू दे पूर्णाईला. मग आता अस्मिता म्हणते, डॅड अहो सुभेदारांच्या घराच्या संस्कृतीला शोभतं का? आता अश्विन तिला टोमणा मारतो, हो का, मग आपली घरची संस्कृती स्वतःचं सासर सोडून माहेरी राहण्याची.
आता पूर्णाजी म्हणतात तुम्ही सगळेजण गप्पा बसा, काय रे अर्जुन? आता अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी. मग हळूच पूर्णाजी अर्जुनच्या कानात म्हणतात नवरा बायकोच्या मधल्या गोष्टी या 4 भिंतीच्या आतच राहायला पाहिजे, बाहेर नाही जाऊ देऊ गधड्या. आता सगळेजण पूर्णाजीकडे आश्चर्याने बघताय. पूर्णाजी म्हणतात मला कोणी सांगितलं माहितीये? तेव्हा अर्जुन म्हणतो कुणी कुणी? तेव्हा पूर्णाजी म्हणतात तुझ्या आजोबांनी. अगं बाई, सगळेजण आता हसायला लागतात आणि पूर्णाजी इतकं गोड लाजतात. किती छान असतात पूर्णाजी. खरंच प्रेक्षकांनो, घरातल्या वयस्कर मंडळी जर आनंदात आणि समाधानात असल्या ना की त्या घरासारखं घर कुठलं नसतं. अर्जुन म्हणतोय पूर्णाजी लाजलीस तू. आता सगळे मिळून पूर्णाजीला चिडवायला लागतात. अर्जुन म्हणतो काय ग पूर्णाजी, आजोबा तुला असेच 1 पीस घालायला लावायचे का? त्या काळातली मिडी असेल नाही फॅशन, एवढी. आता पूर्णाजी कशा लाजतायत बघा. आता अस्मिताचं तोंड बघायसारखं झालंय. पूर्णाजी म्हणतात तुझ्या बायकोच्या निमित्ताने बाबा माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या रे. म्हणजे आम्ही खोलीतल्या गोष्टी अशा खोलीच्या बाहेर कधी येऊ नाही दिल्या. मग सगळेच चिडवतात. प्रतापराव म्हणतात काय गो हे पूर्णाई, अगो बाबा इतके रोमॅन्टिक होते खरंच. हे पूर्णाई आम्हाला हे कधीच कळलं नाही ग. मग पूर्णाई म्हणतात गपरे गधड्या. आता या कल्पनाताई म्हणतात अगो बाई पूर्णाई तुम्ही लाजून लाल झाल्यात. सायली म्हणते किती सुंदर दिसतात त्यामुळेच पूर्णाई. मग आता अश्विन म्हणतो ए पूर्णाजी, तुला 1 पीस मध्ये बघून आजोबा काय म्हणाले होते सांगशील का मला प्लीज? पूर्णाजी म्हणतात फटका खाशील अश्विन. मग आता अश्विन म्हणतो फटका म्हणतेस की फटाका? मग आता पूर्णाजी म्हणतात काय बाई पोरं हे. या अस्मिताचं तोंड बघा ना कसं झालंय. मग अर्जुन म्हणतो ए अश्विन शट युअर माउथ, खोलीच्या गोष्टी खोलीच्या बाहेर येऊ द्यायच्या नाही हं. आणि आता सगळेच जण हसतात. अर्जुन पूर्णाईला घट्ट मिठी मारतो आणि सगळे पूर्णाईचे गालगुचे घेत असतात, म्हणजे अर्जुन आणि अश्विन. पण आता अस्मिता विचार करते मी काय करायला गेले आणि काय झालं. ही सायली ना खूप मजबूत नशीब घेऊन आली आहे या घरामध्ये. आता सायली हसत असते आणि विचार करते किती गोड कुटुंब आहे हे. पूर्णाजीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या सायलीच्या निमित्ताने. हे दृश्य बघून खूपच भारी वाटलं. आवडलं ना तुम्हाला? मग नक्की आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आता आपण पुढे बघणार आहोत सायली आणि अर्जुन जाणार आहे अर्जुनच्या कॉलेजच्या रियुनियनला. आपल्याला वाटलंच होतं हे सगळं येईल, पण अस्मिता मात्र सायलीला डिवसतीये की तू कशाला जाणार आहेस रियुनियनला, तिथे तू थोडीच मॅच होणार आहेस अर्जुनला. मग प्रतापराव हटकतात या अस्मिताला, पण मग अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो ही माझी बायको आहे, ती काही कपडे नाही आहे मला मॅच व्हायला, मी नेणार आहे माझ्या बायकोला रियुनियनला. आणि सायली खुश होते. तर आता या रियुनियनमध्ये यांचं नक्कीच प्रपोज होईल असं मला वाटतंय. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. धन्यवाद.